सो हाय हॅलो मित्रांनो, आज आपण आलो आहे षण्मुखानंद या ठिकाणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा 60वा वर्धापन दिन आहे. तो वर्धापन दिन आपण साजरा करण्यासाठी शिवसेना प्रमुखांचं पक्षप्रमुखांचं भाषण ऐकण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. तो व्हिडिओ मार्फत तुम्ही बघालच. तर आपण षण्मुखानंद या ठिकाणी आलेलो आहोत, पाहू शकता. षण्मुखानंद येऊन प्रवेश होत आहे. तर तुम्ही पाहू शकता सर्व शिवसैनिक उभे राहून स्टँडिंग ओवेशन आपण बोलू शकता. हे सर्व आपल्या खासदारांना एक स्टँडिंग ओवेशन देऊन त्यांच्या निष्ठेला ही सलामी देत आहेत. आपले लोकप्रिय खासदार ज्यांचा बुलंद आवाज, कणखर नेतृत्व, रोखठोक सडेतोड संजयजी राऊत साहेब, तसेच ज्यांना खूप आमिष पैशाची ऑफर्स असे दाखवण्यात आलेले, परंतु आपल्या पक्षाची एकनिष्ठ राहणारे आपले लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे यांचं इथे आगमन झालेलं आहे. एकनिष्ठ खासदार राजाभाऊ वाजे, तसेच आपल्या दक्षिण मुंबईचे लोकप्रिय खासदार, दिल्लीमध्ये ज्यांचा बुलंद आवाज आहे ते म्हणजे आपले दक्षिण मुंबईचे लोकप्रिय खासदार अरविंद भाई सावंत. तसेच या सर्व शिवसैनिकांनी यांना स्टँडिंग ओवेशन देऊन त्यांचं ह्या षण्मुखानंद हॉलमध्ये स्वागत केलेलं आहे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, तो क्षण निष्ठावंतांचा वर्धापन दिन. उद्धव साहेब आगे बढ़ो. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा छत्रपती शिवाजी महाराज की. आपण बघितलं काही वेळापूर्वी या षण्मुखानंद मध्ये निष्ठावंत खासदार राजाभाऊ वाजे या ठिकाणी आले आणि शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. या आता सोहळ्याला सुरुवात करत असताना पुन्हा एकदा नम्र आवाहन आहे माध्यम प्रतिनिधींना, कृपया आपण या सोहळ्यातला पहिलं पुष्प या ठिकाणी सादर करणार आहोत. आपल्याला विनंती आहे, आपण सगळ्यांनी खाली बसा. गॅलरीमध्ये कृपया. संपूर्ण जगात एका मराठी माणसाने आपलं नाव केलं स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून, आणि स्टँडअप कॉमेडी करत असताना क्लीन कॉमेडी काय असते याचं उत्तम उदाहरण ज्यांनी सेट केलं, ज्यांनी आपल्याला दाखवून दिलं, त्या मंदार भिडे यांचं आपण टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया. मंदार भिडे भिडेंचं आपण स्वागत करूया टाळ्यांच्या कडकडाटामध्ये. आणि मी विनंती करतो इथून येऊ द्या, मागपासून पुढपर्यंत आवाज उद्या. कसे आहात सगळे? जय महाराष्ट्र. या बांधे आज मी परत निघालो, एक मित्र माझा भेटला. एबीपी वाले सर, एकच शो चालू द्या.
एकदा सगळ्यांनी 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 इकडे लक्ष द्या. थोडाच वेळ मी घेणार आहे. खूप कार्यक्रम आहेत. जितका उशीर होईल तितके पुढचे कार्यक्रम लेट होतील. करूया सुरुवात. मी आता घरातनं बाहेर पडलो. एक आमच्या बिल्डिंगीतला माणूस त्यांनी बघितलं. तो म्हणाला, तयार होऊन कुठे चाललायस? म्हटलं शिवसेनेचा इव्हेंट आहे. तो म्हणाला, कोणती शिवसेना? त्याला म्हटलं एकच शिवसेना आहे. जी माझ्या समोर बसली आता, एकदा शिवसेनेसाठी आवाज होऊ द्या. बस. मला असं वाटतंय माझ्या प्रत्येक शोला तुम्ही लोकांनी यावं. असा जर प्रतिसाद मिळाला तर रोज शो करू आपण. आपण थांबूया. नको, सर म्हणतात थांबू नका. थांबा सर, हे नंतर करूया आपण. मजा येईल तुम्हाला. मला ऐका फक्त थोडा वेळ. आदित्य साहेबांचा आपला वाढदिवस होता 13 तारखेला. आदित्य साहेबांनी इंस्टाग्रामवर तिथं विश केलंच. मला असं वाटतं मी समोरून पण विश करीन. पूर्वी वाढदिवस किती चांगले असायचे. शाळेत किती लोक गेले आवाज करा. सगळेच गेले आपण. पूर्वी वाढदिवस किती चांगले असायचे. ज्याचा वाढदिवस असेल तो चांगले कपडे घालायचा आणि मित्रांना गोळ्या चॉकलेट वगैरे द्यायचा. जी लोक शाळेत गेले नाहीत कधी, ते आता परदेशात जाऊन गोळ्या चॉकलेट वाटतायत. आता इटालीतली लोक विचारायला लागलेत, मेलोडीतली चॉकलेटी क्यों है? नाही, पण मला खरं सांगतो, तुमचा पक्ष आहे शिवसेना, तुमचा मला खूप हेवा वाटतो. तुमचा आमचं सामान्य लोकांसारखं नाहीये. तुमचा इतका चांगला आहे पक्ष. तुमच्या घरातला जो कचरा आहे, आम्हाला आमच्या घरातला कचरा स्वतः काढायला लागतो. तुमचा आपण निघून जातोय. पण आता ना, मी काही, बिकॉज तुम्ही सगळेच आता राजकीय लोक आहात, मला माझी काही मतं मांडायची आहे परवानगी? मला असं वाटतं, एक नागरिक म्हणून मला असं वाटतं, आपल्या देशात किंवा आपल्या राज्यात निवडणूक ही बंद करून टाकली पाहिजे. सांगतो थांबा. ओके. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. अरे आवाज कुणाचा? उद्धव साहेब आगे बढ़ो. उद्धव साहेब आगे बढ़ो. अरे कोण आला रे? कोण आला? कोण आला रे? कोण आला? उद्धव साहेबांबरोबर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे हे सुद्धा येत आहेत. त्यांचं सुद्धा टाळ्यांच्या कडकडाटात आपण स्वागत करूया.
उद्धव साहेब आगे बढ़ो. रश्मी वहिनींचं सुद्धा स्वागत आहे. हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. अरे आवाज कुणाचा? मी आता तुम्ही यायच्या आधीच यांना म्हटलं की मला उद्धव साहेबांचा खूप हेवा वाटतो, कारण आम्ही सामान्य लोक आम्हाला आमच्या घरातला कचरा स्वतः बाहेर काढावा लागतो. तुम्ही इतके भाग्यवान आहात की तुमचा आपोआप निघून जातो. पण मी मगाशी म्हटलं तसं मला असं वाटतं, एक नागरिक म्हणून मला असं वाटतं की आपल्या राज्यात आता इलेक्शन आहेत, हे आपण बंद करून टाकूया. सांगतो मी का. कारण बघा आता असंही तुम्ही बघितलं जर इकडून हे तर मुख्यमंत्री बनण्यासारखी 2-3च लोक उरली आहेत आता. त्यातली 2 माझ्या समोर बसली आता. तर जर ऑप्शनच 2 किंवा 3 आहेत तर मला वाटतं करोडो रुपये का खर्च करायचे इलेक्शनवर. आपण आपल्या सगळ्या राजकीय नेत्यांना पाठवूया बिग बॉस मध्ये. तिकडेही वोटिंग आहेच. जे जिंकतील ते मुख्यमंत्री. चालेल बिग बॉस म्हणून पुढचे मुख्यमंत्री आलेले नाही चालेल म्हणतायत लोक. हे बघ मला तर आवडेल, कारण जर बिग बॉस म्हणून पुढचा मुख्यमंत्री येणार असेल तर खूप चांगला चान्स आहे की कदाचित राखी सावंत आपले मुख्यमंत्री होऊ शकतील. आणि बघा मी सांगतो तुम्हाला, मी कमेडियन आहे. प्रत्येक गोष्टीचा मी वेगळा अँगल बघतो. मला असं वाटतं जर त्या मुख्यमंत्री झाल्या तर पुढची 5 वर्ष आपल्याला डेव्हलपमेंट मिळो ना मिळो एंटरटेनमेंट नक्की मिळणार आहे. आणि बघा आपल्याला एंटरटेनमेंटसाठी नवीन कोणीतरी ऑप्शन तयार करायची गरज आहे. कारण राऊत साहेब एकटे किती वर्ष करणार. राऊत साहेब मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळ्या कॉमेडियनचं दुकान बंद करणार आहात. तर तुमच्यासारखे जोक कोणीच मारत नाही सध्या. पण मला आता मी हे का म्हणालो ते पण सांगतो. मला ना आता असं थोडासा असा विश्वास उडाला, कारण माझं गाव आहे रत्नागिरीत आहे आणि आमचा जो रस्ता आहे ना तो खूप वर्ष झाली तो बनतच नाहीये. किती लोकांचं गाव रत्नागिरीत एकदा आवाज करा. हे बघ आता जो रस्ता बांधायला घेतलाय त्याची काही गरज नव्हती, कारण आधी ना आपला रस्ता छोटा होता पण चांगला होता, हे की नाही. किती लोक जात आहेत लहानपणीपासून त्या रस्त्यावरून. पूर्वी तो रस्ता इतका चांगला होता. तुम्ही तो पिक्चर बघितला होता 2004 मध्ये आला होता तो नवरा माझा नवसाचा. त्यावेळेला तो रस्ता इतका चांगला होता की त्यावेळेला त्या रस्त्यावर चालू एसटी सचिन पिळगावकर स्केच काढत होते. आता सरळ लाईन नाही काढतायत त्या रस्त्यावर. आणि आता कोणी रस्ता बांधून देईल याची मी अपेक्षा पण सोडली आहे, कारण जे रस्त्या बांधायची ज्यांची जबाबदारी आहे ते पेट्रोल मध्ये उसाचा रस टाकण्यात बिझी आहेत. 20% इथेनॉल असतं म्हणे पेट्रोल मध्ये. दर 1 लिटर पेट्रोल मध्ये 1 क्वार्टर दारू असते हल्ली आपल्या. म्हटलं मग असंच आहे तर 90 ml ड्रायव्हर मध्ये पण टाका, मग कोणीच तक्रार करणार नाही. नाही पण मी पॉलिटिकल जोक एवढेच करणार आहे, फार करणार नाही. कारण काय ना सध्या परिस्थितीत पॉलिटिकल जोक केला की तुमचा प्रतिसाद येतो, पण डोळ्याच्या कोपऱ्यात मला असं कुठेतरी दिसतं की त्र्यंबकेश्वरला एक नावी माझ्या मुलांचं टक्कल करतोय. तुझ्या बापाला जोक सांगायची खूप हौस होती. तर काय शेवटी विनोद आहे, विनोद कधी जातो असा इकडे तिकडे वगैरे. बऱ्याच लोकांची मुलं शाळेत आहेत. तुम्हाला असं वाटत नाही ही आत्ताची जी पिढी आहे हे ना खऱ्या प्रॉब्लेमशी काही हेच राहिलं नाही वास्तव्यात. माझा मुलगा आहे काही प्रश्न विचारतो मला. आता काही दिवसांपूर्वी नवीन गाडी घेतली तर मला विचारलं, बाबा आपण रोल्स रॉईस का नाही घेत. त्याला म्हटलं बाळा कारण की आपण पार्किंग मध्ये बसत नाही. मुलाला काय समजवणार. मी मुलाला नेहमी सांगतो की मला आयुष्यात इतकेच पैसे कमवायचे जितके तुला वाटते आत्ता माझ्याकडे आहेत. तो आता 6वीत गेला, सेकंडरीत गेला. मला परवा म्हणाला स्कूल बस माझी बदल. म्हटलं का.
तर मला ह्या बसमध्ये AC नाहीये. अरे म्हटलं बाळा छत आहे डोक्यावर म्हटलं. आमच्याला बस पण नव्हती. म्हटलं मी भावाच्या सायकलवर पुढे बसून जायचो. त्या पुढच्या रॉडवर बसून असा गेलो मी 4 वर्ष. दुपारी 12च्या उन्हात 4 वर्ष असं गेल्यानंतर जिथे निसर्गाने उभी फट दिली होती तिकडे आडवी तयार झाली होती. मला वाटायला लागलं की बालपणीची कविता होती हॉट क्रॉस बंद. पण जितक्या लोकांची मुलं शाळेत आहेत तुम्हाला एक एवढं तर वाटत असेल की शाळेची फी खूपच वाढली आहे. किती लोकांना वाटतं है ना? हल्ली लाखात गेली आहे फी. हल्ली एका वर्षाची फी जितकी असते त्यात आपल्या वेळेला 3 पिढ्या शिकायच्या. माझा एक मित्र त्याचा मुलगा शाळेत जात होता. शाळेची फी 7 लाख रुपये वर्षाची. 7 लाख. मला म्हणाला तुझ्या मुलाला पण टाकतायत शाळेत. म्हटलं हे बघ ऍडमिशन घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण किंड्या फक्त 2च आहेत. दुसरीच्या पुढे शिकता नाही यायला. व्हॉट्स द पॉइंट? आई नाही बघा फी एवढी असली नाही पाहिजे. आपण भरू आई वडील आहोत म्हणून. पण तुम्ही विचार करता हे मुलांच्या ह्याच्यावरती मानसिकतेवर किती फरक पडेल. नाही आपल्या वेळेला माझे वडील 7 रुपये भरायचे महिन्याचे. मी असा वागायचो की शाळा माझ्या बाबांनी विकत घेतलीये. 7 लाख दिले. रे मुलं काय करतील वर्गात. बाई विचारतील बाळा 2 अधिक 2 किती. तो म्हणेल 7 लाख दिले. तू उत्तर दे. विठ्ठल लोकरे. लोकरे साहेब सॉरी लोकरे साहेब किती वर्ष झाली लग्नाला? 30 वर्ष झाली. एकदा टाळ्या झालं पाहिजे. 30 वर्ष हल्ली 30 वर्ष 34 वर्ष आहे ना त्या बात. आणि सर मॅडम पण आले आहेत. येस सर अजूनही बर्थडे असेल मॅडमचा किंवा अॅनिव्हर्सरी वगैरे असेल सेलिब्रेट करता. अर्थात आपल्याकडे चॉईस काय असतो ना. कारण पंतप्रधान जरी झालं नाही पंतप्रधान नाही सेलिब्रेट करायला लागेल सध्याच्या. पण आपलं मोठी मिनिस्ट्री आपल्या तीच असते घरची आहे ना. आणि मॅडम अजूनही बर्थडे किंवा अॅनिव्हर्सरी वगैरे असेल तर सर गिफ्ट आणतात तुमच्यासाठी. आणतात. आणि सर 34 वर्षात असं कधीतरी झालंय की तुम्ही मॅडमसाठी काहीतरी घेऊन आलात आणि त्यांना ते लगेच आवडले? झालंय सर? झालं असेल तर सर खूप नशीबवान आहात तुम्ही. ज्या देवाला मानता एक नारळ ठेवून या तिच्यासमोर जाऊन. पण माझ्याबरोबर सर असं कधीच होत नाही. माझा तर प्रॉब्लेम ह्याहून जास्ती गंभीर आहे. मी ज्या गोष्टी आणतो त्या सोडा. ज्या गोष्टी ती स्वतःसाठी विकत घेते तिला त्या 10 मिनिटाच्या वर आवडत नाही. मॉलमध्ये 4-4 तास फिरून कितीही महाग ड्रेस घेऊ द्या विकत आत्मा शांत नसतो. परत घरी जाताना गाडीत तो नवीन घेतलेला ड्रेस पिशवीतनं बाहेर काढते आणि त्याला असं घाणेरडं लुक देते की नाही ह्याच्यापेक्षा तो दुसराच चांगला होता. आणि ना मला हा लुक चांगलाच माहिती आहे सर. कारण आमचं लग्न झाल्यावर जेव्हा आम्ही घरी जात होतो तेव्हा गाडीत तो लुक मला मिळाला होता. म्हणून ना हल्ली सर मी चान्स घेत नाही. आता काही वर्षांपूर्वी 10वी अॅनिव्हर्सरी होती. म्हटलं उगाच मी काय ऍडव्हेंचर करत नाही तर माझे पैसे खर्च होते तिचा मूड पण खराब होईल. म्हणून मी तिलाच विचारलं की 10वी अॅनिव्हर्सरी आहे तुला काय हवंय. आता सर 34 वर्षात तुम्ही कधीतरी विचारलं असेल मॅडमला की तुम्हाला काय हवंय म्हणून है ना. आणि मॅडम जेव्हा पण सर तुम्हाला विचारतात तर तुम्ही असं स्पेसिफिक उत्तर देता. थांबा सरांना सांगू द्या. ते काही न बोलून बरंच काही बोलून गेलेत. कारण मॅडम एक ना सगळे इकडे जे पुरुष बसलेत ना त्यांच्या वतीने एक गोष्ट मला सांगायची. आमचा IQ नसतो तुमच्या एवढा. आम्ही मान डोलवतो हे फक्त तुमचं मन ठेवण्यासाठी. कळत काही नसतं आम्हाला. तर सांगतो नेक्स्ट टाइम सर विचारतील ना सांगा डायमंडचा नेकलेस हवाय किंवा ती लुई वितॉनची वगैरे हँडबॅग हवी सर देतील आणून. त्यांना प्लीज IITच्या एंट्रन्स एक्झामचा प्रश्न नका बनवू. नाही तर आम्हाला प्रॉब्लेम होतो. मी बायकोला विचारलं 10वी अॅनिव्हर्सरी आहे काय हवंय तर मला म्हणाली मला असं काहीतरी आण जे फक्त तूच मला देऊ शकतोस. म्हटलं ठीक आहे डन. डिवोर्स नाही झालाय. 10 वर्षांनंतर होत नाही. झाला तर पहिल्या 1-2 वर्षात होतो. कारण एकदा तुम्ही एकत्र होम लोन घेतलं त्याच्यानंतर EMI संपेपर्यंत कोणी कुठेही जात नसतं. हे आपल्यात 7 जन्म एकत्र राहायचा कन्सेप्ट कुठून आलाय
पण चला ह्यावर मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेतो. खूप 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 धन्यवाद. पहिले तर संधी दिल्याबद्दल, आणि दुसरा आज इतका महत्वाचा दिवस आहे, त्या दिवशी मला असं वाटतं खूप मोठं भाग्य आणि मागच्या जन्मीची पुण्य आहे. मला असं वाटतं हे जे काम आहे, ही तुमची शिवसेना नाहीये, ही आमच्या सगळ्या मुंबईकरांची शिवसेना आहे.